किमती किती वाढू दे सोने घेणारच. बापरे, कठीण आहे बाबा. मी काय म्हणते, आज काय करायचंय नाश्त्याला? येत ना जात आणि भाजीपाला खात म्हणजे काय करू नाश्त्याला. बाई झालंय आमचं सुरू. कधी कधी नीट बोलणार नाही माझ्याशी, नुसतं कंटिन्यू असं काहीतरी बोलत असतात ह्या. वैतागले मी तर. सांगा बरं, म्हणजे मग मला ना आवरायचंय बरंचसं. आज संडे, मला खूप आवरायचंय, खूप कामं पडली आहेत माझी. आहो, काय म्हणालीस? हे बघ, उपमा, शिरा, पोहे आणि थालपीठ हे सोडून काहीतरी वेगळं खमंग कर यार. तोंडाला चव आली पाहिजे. आज संडे आहे ना. आबासाहेब, मी काय म्हणतो सुनबाई, असं काहीतरी पौष्टिक आणि खमंग करा. हिवाळ्याचं असं मस्त टेस्टी लागलं पाहिजे भारी. अगं स्मिता, मम्मीला विचार ना. सासूबाई, मी सांगितलेलं ते पटतं भाई तुम्हाला? करा तुमच्या मनाला येईन ते. अगं मम्मी, आमच्या लहानपणी तुझं तो पदार्थ करायची, एक नंबर असायचा तो. त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते, पण मला यार त्याचं नाव आठवत नाहीये. आबा, तुम्हाला आठवतं का हो त्याचं नाव? अरे मला बी नाही आठवत राहिलं ते. काय नाव होतं आमच्या पदार्थाचं? पण एक नंबर असायचा यार तो पदार्थ. खूपच छान. मम्मी, कर ना मम्मी तो एक. लय टेस्टी होता भाऊ. मालकीनबाई, तुम्ही सांगा ना. काय हो सासूबाई, मला कधी करून खाऊ घातला नाही हा पदार्थ तुम्ही. छान. अरे मला बी नाही आठवत तो पदार्थ, पण मालकीनबाई हिवाळ्यात आवर्जून करत होता. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही सुनबाई, मालकीनबाईच्या हाताला लय भारी टेस्ट, लय चव, एकच नंबर लगेच. जावा तिकडं, पोरासमोर काय लावलंय तरी. अहो मालकीनबाई, मग सांगा ना, खाऊ द्या ना पोरायला बी तर तुमच्या हातचा पदार्थ. करून दाखवा त्या पोराला. कोण हो सासूबाई, करा ना तुम्ही तो पदार्थ, आम्हालाही खायला मिळेल सगळ्यांना. करा करा. कर ना ग मम्मी, प्लीज कर यार. एक नंबर बनवते तू तो पदार्थ. हे बघा सासूबाई, तुम्ही ना तो तुमचा कुठला पदार्थ आहे ना तो सर्वांना करून खाऊ घाला, पण यार नावच आठवत नाहीये त्या पदार्थाचं. तू सांग ना मम्मी, त्या पदार्थाचं नाव तर सांगा आम्हाला. मालकीनबाई, करा करा, जाऊ द्या तुमच्या हात आमच्या पोटात. लय दिवसानंतर पोरायला बी कळू द्या जरा कोणता पदार्थ आहे तो. सांगा ना कोणता पदार्थ, त्या पदार्थाचं नाव बी सांगा. अहो काय तुम्ही, करे सुमित, तू बी विसरला आणि तुम्ही बी. अहो इतकं खाऊन तुमच्या जिभेवरची चव गेली नाही, पण तुम्ही नाव विसरलात. अरे त्याला उखरी म्हणतात, उखरी. अरे हा, बरोबर मम्मी, त्याला उखरी म्हणतात. हो ना आबासाहेब? मस्त. अरे हा, उखरी, बरोबर आहे बाय, बरोबर बोलल्या मालकीनबाई. माझ्या तोंडासमोर नाव आहे पण समजून राहिलं ना, ध्यानात बी नाही राहिलं ना. लय भारी, लय भारी पदार्थ आहे ते उखरी. आणि हिवाळ्यात एकच नंबर लागतो. काय सांगा तुला. उखरी? अगो बाई, हे काय नवीन. बर का सुनबाई, हिवाळ्याचा खायचा म्हणजे खायचाच ते पदार्थ. आणि मालकीनबाई रोज करे, एकच नंबर लागतो. तुम्ही बी खाऊन पहा आणि शिकून घ्या त्याच्याकडून समज. बरं का मालकीनबाई, शिकवा त्याला बी, म्हणजे त्या करतील. हिवाळ्यात सगळ्यात पौष्टिक असते ती शरीराला. मग चांगल्या तुपाबरोबर आणि खूप मस्त लागती. पाय काय करतो ब्रेडला आणि पावला, इतकी मस्त असते ती उखरी. आणि बरं का सुनबाई, ती ना सगळी घरातल्या साहित्यापासून तयार होती. पाय गॅसची गरज लागत नाही. काय, गॅस लागत नाही? अगो बाई, मग कशावर करायचा तो पदार्थ सासूबाई, सांगा ना. बर का सुनबाई, ती ना पारंपरिक पद्धतीने केल्या जाती. पाय आपले कोळसे असतात ना शेगडीवरचे किंवा चुलीतले, त्याच्यावर भाजून केल्या जाते ती. अशी लागती म्हणून सांगू, एकच नंबर. चल मी तुला साहित्य सांगते, सगळं साहित्य काढून दे मला. मी सर्व सामान तुमच्या हाताखाली देते, करून दाखवते मी तुला, पण तशीच तुला करावं लागल सगळ्यांसाठी. बरं का, सांगून द्या सुनबाईला तुम्ही. ठीक आहे, बरं बरं, चला मग. काय सुनबाई, मी तुला सगळं प्रमाण सांगून देते उखरीचं. हो हो, बघते ना. आणि तशीच उखरी मला करून दाखव तू. मग परत म्हणशील सांगितलं नाही. ये इकडं.
नक्कीच करेन मी पण. हे पाय 2 वाटी कणिक, 1 वाटी रवा, चवीनुसार मीठ, दूध तिंबायला, तूप साजूक, जिरे आणि ओवा. अच्छा बरं. आता आपण हे सगळं साहित्य एका परातीत कालून घेऊ. हे पाय 2 वाट्या कणिक, 1 वाटी रवा, चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला तूप घ्यायचंय त्याच्यात. हे बघ इतका ओवा, आणि इतके जिरे, 1 चमचा जिरे अशा हातावर कुस्करून त्याच्यात टाकायचं. अगं बाई हो का? बरं बरं. आणि चमच्यानं कालून घ्यायचं चांगलं. कळतं का स्मिता? वय ग, तुला सांगून पण त्याच्यात हळद काढायची विसरलीस ना तू. हे पाय अर्धा चमचा हळद टाकायची. शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवते हळद. हे ग, समजलं ना प्रमाण? आता चल दूध टाकून कालवून घेऊ आपण. आपण हे दूध घेऊ आणि याच्यात कालवून घेऊ. असं कालवून घ्यायचं आणि कालवल्यावर 10 मिनिटं मग त्याला रेस्ट करायला ठेवायचं. पाय हे पा असं तिंबून घ्यायचं चांगलं आणि एका साईडला ठेवून द्यायचं थोडं तुपाचा हात लावून. अरे सुमित, शेगडी पेटवली की नाही रे बाबा? तिकडं 10 मिनिटात करायचंय. आता याला तिंबून ठेवते आणि 10 मिनिटात शेगडी पेटली पाहिजे पाय आपली. हो हो पेटली बरं का मम्मी शेगडी. पेटली मस्त. असा गोळा करून त्याच्यावर 10 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. पेटली बरं का मम्मी शेगडी. लवकर बनवतो आता उखरी. खूप भूक लागली आहे, मस्त पैकी खायची आहे मला उखरी भरपूर. आता 10-12 मिनिटं झालेत. आपलं सेट झालं का बघू आपण. वा पा असा मस्त गोळा तयार झाला. आता आपण उखरी करायला घेऊन जाऊ. त्याच्याबरोबर चांगलं तूप आणि उखरी. चला आता पेटली वाटतं शेगडी. उखरी करूया. चला आता आपण उखरी बनवायला आलोय. शेगडी खूप मस्त पेटली आपली. आता त्याच्यावर ही अशी जाळी ठेवून घेऊ आपण. आणि असा एक छोटासा कुंडा तोडायचा उखरीचा आणि त्याला असं गोल 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 करून नंतर असं हातानं करायचं. हे बघा गोल गोल. त्याला सगळीकडून सारखं करायचं बरं का स्मिता. असं झालं थापून घ्यायचा थोडासा हातावर आणि मग हे चांगलं तूप त्याला लावायचं दोन्ही बाजूनी. आणि आता या निखाऱ्यावर आपल्याला उखरी टाकायची भाजायला. बघा पाय आता या धकाधकीच्या जगामध्ये सगळीकडे गॅसच खाणं सुरू झालंय. आता हे कोळशाची शेगडी ही चूल कोणीच वापरत नाही. पण अजून पण खेड्यात आपल्या कोळशे आणि चुलीशिवाय स्वयंपाक होत नाही बघ. आणि हा शरीरासाठी खूप चांगला असतो. झालं उखरीचं महत्व असं हिवाळ्यात काऊन खायची तर याच्यामधलं जे टाकलेलं साहित्य आहे ते साहित्य आपल्याला आतून पोषक आणि छान बलवान बनवतं. आणि सकाळी सकाळी खाल्ली तर नाश्ता होतो, भूक लागत नाही त्याच्यानं. म्हणून ही उखरी करून हिवाळ्यातच छान खायची. अशी थोडी एक बाजू भाजली की त्याच्यावर असं तूप लावायचं बघ. म्हणजे ती छान अशी मस्त फुगती बघ. फुगू लागली आता आहे का नाही? काय करते तुमच्या त्या आजकालच्या ब्रेडला आणि खारीला? हीच आमचं ब्रेड आणि हीच खारी त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं पौष्टिक आणि चांगली.
बघ, दोन्ही बाजूला असं छान तूप, साजूक तूप लावून घ्यायचं. समजलं का? आता ही उखरी छान झालीये तयार. ताट आण बरं. हो सासूबाई. आता ही गरम गरम उखरी ताटात घ्यायची आणि फोडून त्याच्यामध्ये साजूक तूप भरायचं आणि गरम गरम खायची. याच्यावर ही लसणाची चटणी. सुनबाई, उखरी, चहा आणि लसणाची चटणी असं याचं कॉम्बिनेशन असतं पाय. आणि असं द्यायचं खायला. कळलं का? धर, घे. चालेल. आणि दे आबासाहेबाला. हो देते आबासाहेबांना. आबासाहेब, हे बघा, गरमागरम उखरी आणि मस्त असा कडक चहा. अरे वा, आणा सुनबाई आणा. आणली का? झाली का उखरी? हा बरं. वा 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 वा. अहो, तुम्हालाही आणते. हा, बसा जरा. लय बेस्ट, एक नंबर. तर तुम्ही लय मस्त. आणि कडक चहा. हा सवय आली हो तोंडाला मानतील बाई. लय मस्त करते हो तुम्ही. अहो, हे घ्या तुमच्या मम्मीच्या हातची गरमागरम उखरी, कडक असा चहा आणि लसणाची चटणी. अगं आण लवकर आण दे. मस्त पोटभर खा. वाव वा मम्मी, एक नंबर उखरी, कडक चहा. काय आबासाहेब, एकच नंबर ना? एक नंबर मालकीन बाई. लई जॉब झाली पा. कळलं तुमचं प्रेम. फार स्वत्व आलात. वा 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 वा. मम्मी खूप छान. काय टेस्ट आली यार. लहानपणीची आठवण झाली माझ्या. शिक जरा, शिक स्मिता, तू मम्मीकडनं शिक. काय उखरी केली, एक नंबर, जबरदस्त. बॉम्ब पडली रे तिची शिकायची. बाबासाहेब, जबरदस्त. एकच नंबर. तू पण घे खायला. हो सासूबाई, खाते. हो, आणि अशीच करून मला खाऊ घाल तर म्हणेन मी. आणि नक्कीच अशीच करून दाखवेन मी तुम्हाला उकरी. आणते माझ्यासाठी. काम काबडीच नाही. बाई सासूबाई, काय टेस्ट लागते म्हणून सांगू. अप्रतिम, खूपच छान. आणि लसणाची चटणी कशी बनवली हो, खूप छान. आणि चहा तर बाई अप्रतिम, खूप सुंदर झालाय सासूबाई. मी नक्कीच करणार हा मेनू. हो, नक्कीच करणार. आहो, यम्मी, एक नंबर. सासूबाई खूपच छान, अप्रतिम, खूपच सुंदर मेनू आहे हा तुमचा पारंपरिक. नक्कीच करायला पाहिजे हा प्रत्येक घरामध्ये सगळ्यांनी. हो की नाही बरं? खूपच सुंदर, हेल्दी आणि पौष्टिक आहे हा मेनू. नक्कीच करूया आपण. सारखा करेन मी आता. कामाच्या नावानं हातपाय मोड आणि खायला सगळ्यात पुढं, अशी आहे घ्या. कितीही साखरीत घोळा नाही तर तुपात तळा, कडू कारलं ना ते कडूच बाई.